मी तुला एका अशा नेटवर्कला कनेक्ट करतो जिथे बॅटरी कधीच संपत नाही. ऐकूया कथा वायफायच्या पलीकडचं जग. आर्यन नावाचा एक 10 वर्षांचा मुलगा होता. आर्यन खूप हुशार होता, पण त्याचं जग फक्त एका 6 इंचाच्या स्क्रीनमध्ये सामावलं होतं. शाळेतून आला की मोबाईल, जेवताना लॅपटॉप आणि मोबाईल, झोपताना व्हिडिओ गेम्स. त्याला बाहेरच्या जगाशी काहीही देणं घेणं नव्हतं. मे महिन्याची सुट्टी लागली. आर्यनचे बाबा म्हणाले, आर्यन चल पॅकिंग कर, आपण कोकणातल्या आपल्या गावी चाललोत. आर्यनचा चेहरा पडला. तो नाराजीने म्हणाला, डॅड, गावी तिथे तर नेटवर्क पण नसतं. मी तिथे काय करू? मला बोर होईल. पण बाबांनी त्याचं ऐकलं नाही. गावी पोहोचल्यावर आर्यनची भीती खरी ठरली. तिथे रेंज नव्हती आणि वरून लोड शेडिंगमुळे लाईटही गेली होती. आर्यनच्या टॅबलेटची बॅटरी फक्त 10% उरली होती. तो कासावीस झाला. अरे यार, हे काय गाव आहे? वायफाय नाही, नेटवर्क नाही. माझी लेवल कशी कंप्लीट करणार? तो घराच्या पायरीवर तोंड फुगून बसला होता. तेवढ्यात त्याचे आजोबा तिथे आले. आजोबा हसून म्हणाले, काय राजा, नेटवर्क गेलं म्हणून जग थांबलं का? आर्यन चिडून म्हणाला, आजोबा तुम्हाला नाही कळणार. माझं इंटरनेट बंद झालंय, म्हणजे माझं कनेक्शन तुटलंय जगाशी. आजोबा हसले आणि म्हणाले, असं, मग चल माझ्यासोबत. मी तुला एका अशा नेटवर्कला कनेक्ट करतो जिथे बॅटरी कधीच संपत नाही. आजोबा आर्यनला घेऊन घरामागच्या बागेत नदीच्या काठावर घेऊन गेले. मिट्ट काळोख होता. आर्यन घाबरला. आजोबा, इथे तर फ्लॅश लाईट पण नाहीये. आजोबा म्हणाले, फक्त 2 मिनिटं डोळे बंद कर आणि शांत उभा राहा. आर्यनने नाईलाजाने डोळे बंद केले. थंड वाऱ्याची झुळूक आली. पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. आजोबा म्हणाले, आता डोळे उघड. आर्यनने डोळे उघडले आणि तो थक्क झाला. त्याला समोरच्या झाडावर हजारो काजवे चमकताना दिसत होते. जणू काही आकाशातले तारेच जमिनीवर उतरले होते. ते काजवे लुकलुकत होते, झाडाभोवती फिरत होते. आर्यनचं तोंड उघडच राहिलं. त्याने स्क्रीनवर ग्राफिक्स बघितले होते, पण हे खरेखुरे होते. तो ओरडला, वाव आजोबा, हे कुठले LED लाईट्स आहेत? यांना चार्जिंग नाही लागत? आजोबा खळखळून हसले. अरे वेड्या, याला निसर्गाचं नेटवर्क म्हणतात. यांना चार्जिंग लागत नाही, हे स्वयंप्रकाशित आहेत. बघ, स्क्रीनवरच्या लाईटपेक्षा या काजव्यांचा प्रकाश किती शांत आणि सुंदर आहे ना. आर्यनला त्या काजव्यांकडे बघून खूप आनंद झाला. तो कितीतरी वेळ त्यांच्याकडे बघत होता. त्यानंतर घरी गेल्यावर गच्चीवरून त्याने आकाशातले ग्रह तारे मोजले, आजोबांबरोबर गोष्टी ऐकल्या आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी लाईट आली. मोबाईल चार्ज झाला. वायफाय देखील सुरू झाले. पण आर्यन मोबाईलवर गेम खेळत बसला नाही. तो घराच्या बाहेर तिथल्या मुलांसोबत लपाछपी खेळण्यात मग्न होता. बाबांनी विचारलं, अरे आर्यन, नेटवर्क आलंय, गेम नाही खेळायचा? आर्यन हसून म्हणाला, नको डॅड, ते नेटवर्क कधीही जाऊ शकतं. पण आजोबांनी दिलेलं नेचर कनेक्शन कधीच लो बॅटरी दाखवत नाही. मला आता हेच जास्त आवडतंय. तात्पर्य, तंत्रज्ञान हे उपयोगासाठी आहे, पण खरे सुख आणि शांती मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नाही, तर आपल्या आजूबाजूच्या निसर्गात आणि माणसांमध्ये आहे. कधीतरी डिस्कनेक्ट व्हा, म्हणजे तुम्हाला स्वतःशी कनेक्ट होता येईल. अजून अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा कथा. आणि हो, आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.